म्हणजे आता ह्या काळामध्ये म्हणजे ह्या सत्तेमध्ये असं झालं, आवाज उठवला तर आपण देशद्रोही. म्हणजे आपण त्या सरकारच्या विरुद्ध बोललं तर आपल्यावर एफ-आय-आर दाखल होते. म्हणजे आता गोरगरिबाच्या शिक्षणासाठी लोकांनी करायचं काय? असा उद्रेक आणि असा भडका आदिवासी सुनामी अशी येईल की विझवता विझवता सरकारच्या नाकेनळ जाईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एवढा गंभीर निर्माण होईल का ठिकठिकाणी पोलीस प्रशासन पण कमी पडेल. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण तर मागे घेणारच नाही. मरणाच्या दारापर्यंत जरी आम्ही असू तरी आमचा हा एकच निर्णय असेल की जोपर्यंत आमच्या पूर्णच्या पूर्ण मागण्या जेव्हा पूर्ण होतील तेव्हाच आम्ही उपोषण मागे घेऊ, हे धरणे आंदोलन मागे घेऊ. आपण आंदोलनाच्या ठिकाणी आलोय. DYFचे हे कार्यकर्ते आहेत, तर हे यांना पाठिंबा देत आहेत. दादा, या ठिकाणी तुम्ही पाठिंबा देताय खरं आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी यांच्याविषयी जे वाक्य काढलं की हे कुठल्या संघटनेचे आहेत, हे कुठल्या पक्षाचे आहेत, पण ही मुलं मूलभूत हक्कासाठी लढतायत, हे ते मुख्यमंत्री विसरले होते का? तुमच्या प्रतिक्रिया काय? मला असं म्हणायचंय, आपली जी इथे बसणारी आंदोलनामधली एक कार्यकर्ती होती निशा साबळे, तिने तिची भूमिका भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोर मांडली आणि ती मागणी केल्यानंतर जो तिला प्रतिसाद मिळाला सर्व महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थी म्हणून, त्या विद्यार्थीच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी प्रश्न विचारले की ही कोणत्या संघटनेची आहे, कोणत्या पक्षाची आहे, तिचं बॅकग्राऊंड काय. मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो, जर तुम्ही त्या विद्यार्थिनीचा पक्ष संघटना विचारण्याआधी हे बघितलं का ती विद्यार्थिनी आहे की नाहीये? आपण महाराष्ट्राचे प्रमुख आहात, आपण महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक आहात आणि प्रथम नागरिकेचं काम आहे की त्याने त्या विद्यार्थिनीचे जे प्रश्न आहेत तिने इतकं दुःखद सांगितलं. तिने सांगितलं की ज्या आपल्या विद्यार्थिनी आहेत, आदिवासी विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या प्रेग्नन्सी टेस्ट केल्या जातात. या विषयावर तुम्ही बोलण्यापलीकडे जाऊन तिची संघटना आणि या बाकीच्या गोष्टी बोलणं म्हणजे हे निष्फळ आणि खूपच बोगस आणि फालतू गोष्टी आहेत. तर त्यांनी मुद्द्यावर बोलावं. या आदिवासी जे सर्व इथं विद्यार्थी 15 दिवसापासून बसले आहेत, इथं त्यांनी यावं, इथं त्या मुलांची परिस्थिती बघावी. आता 3 इथले विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये, त्यांची इतकी हालाकीची परिस्थिती, बिकट परिस्थिती, आणि असं असताना देखील अजूनही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. याच्यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेटेडली काम करावं आणि यांच्या मागण्या करावं, एवढीच विनंती मी त्यांना करतो. धन्यवाद. तुम्ही आंदोलनाला कशासाठी आलाय? आज हे 15 दिवस झालं उपोषणाला बसलेत, पण इथले जे काही सरकार आहे यांनी यांच्याकडे अजून बऱ्यापैकी जसं पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाहीये. ज्यावेळेस राहुल गांधी पुण्यामध्ये आले होते त्यावेळेस इथल्या एका मुलीने प्रश्न विचारले की आमच्या आंदोलनामध्ये कोण सहभाग होत नाही आणि आम्हाला पाठिंबा म्हणजे गेलं तरी ते असं. आता ज्यावेळेस राहुल गांधींना यांनी प्रश्न विचारला त्यावेळेस तिथल्या सत्ताधारी लोकांनी असा आवाज उठवला की हे काँग्रेसचे. म्हणजे आता ह्या काळामध्ये म्हणजे ह्या सत्तेमध्ये असं झालं, आवाज उठवला तर आपण देशद्रोही. म्हणजे आपण त्या सरकारच्या विरुद्ध बोललं तर आपल्यावर एफ-आय-आर दाखल होते. म्हणजे आता गोरगरिबाच्या शिक्षणासाठी लोकांनी करायचं काय? हा मेन मुद्दा आहे. आणि जर आपण इथले जे हे आज नाही नाही म्हणत 15 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत. काय तुम्ही आता समजा यांच्या आंदोलनाचा प्रश्न मिटला नाही, तर तुमची काय भूमिका असते? आम्ही 100% रस्त्यावर उतरू. या काही मुला मुलीला जीवितहानी किंवा काही अडचण आली तर मी व माझे जे हडपसरचे जे पदाधिकारी व आमचा काँग्रेस पक्ष 100% यांच्यासाठी रस्त्यावर उतरू. पण या शासनाला एक सुचवतो, तुम्ही जे काय आशेची किरणं दाखवताय त्याचे प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आम्हाला अंधारात ठेवू नका. तर महाराष्ट्रातून ठिकठिकाणावरून गावागावातून असा उद्रेक आणि असा भडका आदिवासी सुनामी अशी येईल की विझवता विझवता सरकारच्या नाकेनळ जाईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एवढा गंभीर निर्माण होईल का ठिकठिकाणी पोलीस प्रशासन पण कमी पडेल. आणि ही झळ महाराष्ट्रातच नाही तर राज्याच्या बाहेर केंद्रापर्यंत जाईल, दिल्लीपर्यंत. त्यामुळं जो काय आम्ही तुमचा विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा न जाता आम्ही जे संविधानिक मार्गाने जाऊ राहिलोय त्याला तुम्ही कुठेतरी साक्ष द्या आणि आम्हाला सहकार्य करा. तशा आमच्या मागण्या सकारात्मक चर्चा झाली. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण तर मागे घेणारच नाही. जे आमचे बंडकरी आहेत, विजयजी कांबळे आणि शरद ठोकळे, हे आधीपासूनच बंडकरी आहेत आणि जे मरणाचं दार पण ठोठावत असेल यांनी, आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्णच होत आहे तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही.
आणि जो प्रकाश आहे दाखवला मंत्र्यांनी आम्हाला, तो प्रकाश कुठेतरी आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. विद्यार्थी उपोषणाला बसतील आणि हे आंदोलन असंच सुरू राहील, आणखीन तीव्र होईल असंच सांगेल मी. कारण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही इथून. मग मरणाच्या दारापर्यंत जरी आम्ही असू तरी आमचा हा एकच निर्णय असेल की जोपर्यंत आमच्या पूर्णच्या पूर्ण मागण्या जेव्हा पूर्ण होतील तेव्हाच आम्ही उपोषण मागे घेऊ, हे धरणे आंदोलन मागे घेऊ. आतापर्यंत 3 जण रुग्णालयात आहे, काय त्यांची प्रकृती? त्यांची प्रकृती खूप मुळात खालावली आहे. कारण 15वा दिवस उपोषणाचा म्हटला म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये, खेळणं नाहीये हे, की आपण आपल्या जीवासोबत खेळू. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जेवण करत नाही तर पॅरालाइज होण्याची शक्यता असते, की पॅरालायझेशन येऊ शकतं आपल्याला. तर जेव्हा 3 विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होतात तर डॉक्टरांचं म्हणणं एकच असतं, की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ह्यांचं उपोषण सोडावं. कारण ह्यांची प्रकृती खूप खालावली आहे. तर आमचं मागणी सगळ्यांची ही एकच आहे, की सरकारने ह्याच्यावर खूप खोलवर जाऊन मुळात विचार करायला हवा, की जे आपले विद्यार्थी उपोषण करतायत, जे आंदोलन करतायत, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कुठेतरी खूप सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत हे, आणि खूप डीपमध्ये जाऊन विचार करावा लागेल आणि त्यांना मान्यता द्यावी लागेल. या देशातला युवक जो शिक्षणासाठी स्वतःच्या हक्कासाठी उपोषणाला बसतो, आज 15 दिवस झालेत, ह्यांचे प्रश्न ऐकले त्यांच्यावरती तुम्ही संशय व्यक्त करताय. ही लोकशाहीची खिल्ली उडवली जाते, ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. कॅमेरामॅन संदीप गुलेसह तुषार पाईकुडे, मांजरे.